बघा ही अपघातग्रस्त गाडी जागो MTV तुम्हाला दाखवत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून गाडीचे मात्र अतोनात नुकसान झालेले आहे. हे ठिकाण आहे सरसम ते दरेसरसम रोडवरील कोतलवाडी फाट्याजवळचं हे अपघाताचं ठिकाण आहे. अपघाताचं सत्र चालू झालं की काय? हे अपघात कशामुळे होत आहेत? यांचं कारण काय? अशी सर्वसामान्य जनतेतून चर्चा होत आहे. या रोडची रुंदी कमी झालेली आहे आणि या रोडवर डांबर कमी आणि चुरी जास्त वापरण्यात आलेली आहे. बघा ही अपघातग्रस्त गाडी चुरी जास्त वापरल्यामुळे गाडी ही रोडवर वळण घेत आहे. गाडी ही कोणीकडे सरकत आहे असं अनेक चालकाकडून सांगण्यात येत आहे. बघा या रोडवर सर्वत्र चुरी आहे. चुरीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे अपघात होत आहे असं चालक सांगत आहेत. संबंधित गुत्तेदारांनी या रोडवरची चुरी कमी करून डांबर वापरावे आणि अपघात कमी करावे अशी सर्वसामान्य जनतेतून चर्चा होत आहे. ही चुरी अशीच रोडवर राहिल्यास आणखी अपघात घडू शकतात, आणखी लोकांचे जीव जाऊ शकतात. यामुळे संबंधित गुत्तेदारांनी याकडे त्वरित लक्ष देऊन या रोडवर डांबर जास्त वापरून हा रोड क्लिअर करण्यात यावा. मी मनोज विश्वनाथ तपासकर, जागो MTV साठी पवना, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड.